Good evening, everyone. Good evening. Very good evening to all dear students. चला एक एक येत आहे. तर काल थोडासा सर्व्हर प्रॉब्लेम आल्यामुळे आपला जो सेशन होता तो थोडासा लेट झाला. ठीक आहे, पण असं शक्यतो होत नाही. पण मग सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे आपण कोणीच काही करू शकत नाही. ठीक आहे, तरी तो घेण्यात आला. आलं लक्षात. तर आज माझा गणित विषयाचा क्लास इथे होणार आहे. ठीक आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या आणि ज्या ज्या तुम्हाला सूचना सांगितल्या जातात त्या फॉलो तुम्ही करायचं. आलं लक्षात. ठीक आहे, शिकवताना कुणीही लिहून घ्यायचं नाही, फक्त समजून घ्यायचं. आलं लक्षात. चला, तर आज आपण संख्या वाचन हा घटक पाहणार आहोत. सर्वांनी अगोदर हेडिंग टाकून घ्यायची आहे संख्या वाचन. तर संख्या वाचन, आता हा गणित विषय आपण स्टेप बाय स्टेप एक एक कन्सेप्ट पाहणारच आहोत. ठीक आहे, पहिला तुमचा पाठ आहे संख्या आणि संख्या वाचन. यामधील आज आपण संख्या वाचन हा घटक शिकणार आहोत. आलं लक्षात. म्हणून सगळ्यांनी आधी तुमच्या वहीमध्ये संख्या वाचन हा पॉइंट लिहून घ्यायचा, म्हणजेच काय हेडिंग लिहून घ्यायची आहे. आलं लक्षात. हेडिंग सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्या. येस येस येस, येत आहे. येस, सगळे आले की ओके. 7-1 झालेले. सुरुवात करूयात आपल्या आजच्या सेशनला. तर मी आधीच तुम्हाला सांगितलं की आज आपण संख्या वाचन हा घटक पाहणार आहोत. सगळ्यांनी हेडिंग टाकून घेतली का? बघा, संख्या आणि संख्या पद्धती या पाठामध्ये आपल्याला कोणकोणत्या कन्सेप्ट पाहायच्या आहेत. सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत डिटेलमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. आता बघा, संख्या वाचन व संख्या लेखन अगदी महत्वाचा पॉइंट आहे. तिथूनच आपली जी खरी पाठाची सुरुवात होणार आहे. ठीक आहे, आज आपण हेच पाहणार आहोत. त्यानंतर स्थानिक किंमत व दर्शनी किंमत, स्थानीय मूल्य. ठीक आहे, म्हणजेच काय, स्थानिक किंमत व दर्शनी किंमत, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू हे दोन्ही पाहणार आहोत आपण इथे. संख्यांचे प्रकार, मग संख्यांचे प्रकार मध्ये ज्या काही संख्या आहेत त्या पाहणार आहोत. जसं की समसंख्या असतील, विषम संख्या असतील, मूळ संख्या आहेत, जोडमूळ संख्या आहेत, सहमूळ संख्या आहेत. या सगळ्या संख्या आपण इथं पाहणार आहोत. ठीक आहे, मग संयुक्त संख्या असतील तर या पद्धतीनं. त्यानंतर संख्या तयार करणे. आता संख्या तयार करणे पण आपण डायरेक्टली काही एकच त्याच्यावरती तास होतो असं नाहीये. संख्या वाचन काही छोटं जरी नाव असेल तरी त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच कन्सेप्ट दडलेला आहे, सब कन्सेप्ट. जसं की कसं मान, तर मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, लहानात लहान संख्या तयार करणे, ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला याआधी माहितच असते. पण आता तुम्ही नवोदयची प्रिपरेशन करत आहात. ओके, तर यामध्ये तुम्हाला दिलेल्या अंकात शून्य अंक म्हणजे दिलेले ते जे तुम्हाला अंक आहेत त्यापासून तुम्हाला समसंख्या तयार करणे, विषम संख्या तयार करणे, पुन्हा 4 अंक दिले असतात तुम्हाला 6 अंकी संख्या तयार करायला लावतात, नाही की नाही. मग तुम्ही जादून कुठून आणतात, तिथं मग तुम्हाला टेक्निक शिकावी लागते की कसा तो कोणता अंक पुनरावृत्त करायचा. तर या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपण संख्या तयार करण्यामध्ये पाहणारच आहोत. ओके, त्यानंतर वारंवारता. बघा, वारंवारता 1 ते 100 मधली, त्यानंतर 2 अंकी संख्येमधली. तर हे सगळे आपण पॉइंट्स या पाठामध्ये पाहणारच आहोत. तर आज सगळ्यात पहिल्यांदा संख्या वाचन व संख्या लेखन. तर सगळ्यांनी हेडिंग टाकून घ्या. आणखीन जर टाकलीच नसेल तर तुम्ही हेडिंग माझ्यासोबत टाकून घेऊ शकता. संख्या वाचन. तर हा जो पॉइंट आहे आपण पाठाचं नाव सुरुवातीलाच पाहिलेले मेन पेज वरती, कोणते, संख्या व संख्या पद्धती. ठीक आहे, संख्या व
संख्या पद्धती. चला सगळ्यांनी पाठाचं नाव टाकून घ्यायचे, तसेच आजची हेडिंग सुद्धा टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, संख्या व संख्या पद्धती. नाव टाकलं? ठीक आहे. मग संख्या वाचन म्हणजे नेमकं काय? आता बघा, तुम्हाला नवोदयमध्ये 9 अंकी पर्यंतचे तुम्हाला संख्या दिली असता, तुम्हाला ती संख्या वाचता येणं गरजेचं आहे. असं ते मी तुम्हाला छानशी ट्रिक देखील सांगणार आहे. पण तत्पूर्वी संख्या कशा बनतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग यासाठी अंक काय? तर अंकापासून संख्या बनतात. मग अंक काय? अंक कोणते हे अगोदर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, अंक 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 म्हणजे काय? तर डिजिट्स. ठीक आहे. मग 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे सगळे काय आहेत? हे सगळे अंक आहेत. काय आहेत? अंक आहेत, डिजिट्स आहेत. मग हे अंकही आहेत आणि त्याचबरोबर हे काय आहेत? सांगता येईल कोणाला? एक अंकी संख्या देखील आहे. बघा, कन्फ्युजन करून घेऊ नका किंवा होऊ देऊ नका. मी काय म्हंटल सुरुवातीला? आता हे अंक काय आहेत? तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे सगळे अंक आहेत आणि यापासून संख्या तयार झालेल्या आहेत. मग कशा तयार झाल्या? तर बघा, एकच्या पुढे 3 लावले की काही 2 अंकी संख्या तयार झाली. परत या 3च्या पुढे मी 4 लावला, इथे 9 लावला की झाली 4 अंकी संख्या. अशा पद्धतीने संख्या तयार होतात. ठीक आहे. एका पुढे एक अंक दिले की झाली संख्या तयार. मग आता या पद्धतीने आपल्याला संख्या तयार. पण तुम्ही असा विचार केलाय की याच्या पूर्वी म्हणजे आता हे सगळ्यांना अंक संख्या माहिती आहे, पण सगळ्यात पूर्वी अँसेस्टर मध्ये तिथं संख्या आणि अंक होते का? म्हणजे पूर्वीचे जे लोक होते ते काय यूज करत होते? तर या पद्धतीनं रेषा स्वरूप वापरायचे ते मोजण्यासाठी. असं रेषा किंवा मग दगड वापरायचे. ठीक आहे. मग तिथून पुढे अंकांचा शोध लागला, अंकांचा लागल्यानंतर संख्यांचा. अशा पद्धतीनं आपले संख्या तयार झाल्या. आणि तर याच संख्या तुम्हाला वाचायला देखील शिकायच्या आहेत. मग त्यासाठी बघा, आता ही संख्या आहे. आता सगळ्याच विद्यार्थ्यांना शतकापर्यंत सगळ्या संख्येचं वाचन नक्कीच करता येत असेल. ठीक आहे. आणि जरी काही जणांना थोडस फार गोंधळ होत असेल, वाचता नसतील जरी येत, तरी तुम्ही आज परफेक्टली 9 अंकी पर्यंतच्या संख्या शिकणारच आहेत. गॅरंटी के साथ. ठीक आहे. आता बघा, हे काय आहे? 4 अंक आहेत. ठीक आहे. 4 अंक आहेत. मग आता ही कोणती 4 अंकी संख्या आहे? वाचता येईल का तुम्हाला सगळ्यांना? या 4 अंकी संख्येचं वाचन तुम्हाला करता येईल का? बघा, येत असेल तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही पाठवू शकता. सर्वच विद्यार्थ्यांना चॅट बॉक्स वापर करता येतो. आलं लक्षात? पहा, 4 अंकी संख्या आहे. ठीक आहे. मग 4 अंकी कोणती संख्या आहे? तर चला पटकन चॅट बॉक्सचा वापर सगळ्यांना करता येतो. करायचा आहे, बोलायचंय. बरं, ठीक आहे. आपण माईक ऑन करूया. बोला संस्कृती. हॅलो मॅम. यस बेटा. चला, कोणती संख्या वाचन करायचं? 9768. 1 मिनिट. 9768. व्हेरी गुड बेटा. चला, खूप छान, अगदी बरोबर. आता पहा, इथपर्यंत आता मला वाटतं शतकापर्यंत असेल किंवा हजारापर्यंत तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित संख्येचं वाचन करता येतं. पण तरी सुद्धा आपल्याला जी मी टेक्निक सांगणार आहे ती व्यवस्थित शिकून घ्यायची. कारण की ती जर टेक्निक तुम्ही शिकलात तर तुम्हाला 9 अंकी पर्यंत जे संख्येचं वाचन आहे ते व्यवस्थितरित्या करता येणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? चला, मग आपण ती पद्धत कोणती आहे ती जाणून घेऊया. ओके, ठीक आहे. गुड. चला, लक्ष द्या मग आणि पाहून घ्या कशा पद्धतीनं तुम्हाला या संख्येचं वाचन
करायचं आहे. हो. चला रेडी आहेत तुम्ही सगळे? हो. ठीक आहे, पहा मग. संख्या आपली होती 9768 या पद्धतीचं. तर या संख्येतील प्रत्येक जे अंक आहेत ते विशिष्ट स्थानावरती आहेत, मग त्यांची स्थानं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग हा 8 जो आहे तो एकक स्थानी आहे, दशक स्थानी हा 6 आहे, त्यानंतर शतक स्थानी 7 आहे, तर हजारव्या स्थानी 9 आहे. अशा पद्धतीने तुम्ही आतापर्यंत वाचन केलं असेल की 9768. पण याही पेक्षा जी वेगळी टेक्निक आहे ते तुम्हाला रघुकुल प्रोव्हाइड करतं. आणि ती कोणती टेक्निक? तर बघा आता इथे लागलीच तो तक्ता पाहून घ्या. बघा या पद्धतीनं हा स्ट्रक्चर आहे, हा चार्ट आहे, काही म्हणा, तक्ता म्हणा, ठीक आहे. तर हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलीही जगातील कुठलीही 9 अंकी संख्या देऊ देत, 10 अंकी देऊ देत, कसलीही संख्या दिली तरी तुम्हाला त्या संख्येचं वाचन 100% करताच येतं. मग बघा आता उजवीकडून डावीकडे तुम्हाला जायचंय वाचन करत किंवा ते अंक लिहित, ठीक आहे, अंक लिहित. आता इथं बघा सुरुवातीला आपण उजवीकडून डावीकडे प्रत्येक जे बॉक्स आहे त्या बॉक्स कोणत्या स्थानावर आहे, म्हणजे कोणत्या स्थानचा आहे ते आपण पाहून घेऊया. मग हा एकक स्थानचा बॉक्स आहे बघा, हा दशक स्थान, शतक स्थान, त्यानंतर हजार, 10,000, लाख, 10,00,000, कोटी आणि दशकोटी अशा पद्धतीने. पण आता समजून कसा घ्यायचा, हे सगळ्या स्थानांचं वाचन आपण केलेले, पण हा लक्षात कसा ठेवायचा हा देखील महत्वाचा पॉइंट आहे. तर लक्षात ठेवण्यासाठी अगदी सोपं आहे. बघा एकक आणि दशकाचा एकत्र बॉक्स आहे, एकक आणि दशकाचा एकत्र बॉक्स आहे. या पद्धतीनं सुरुवातीला एकक त्यानंतर दशक दोघांचं बघा, जसं की आपण 10 ते 99 पर्यंत अंक एकत्रित वाचतो त्याच पद्धतीनं या दोघांचा एकत्रित बॉक्स आहे, ठीक आहे. त्यानंतर हनुमानजीचा सारखा हा शतक स्थानचा म्हणजे शतकाचा बॉक्स आहे. क्लिअर? बघा त्यानंतर हजार, 1000 म्हणजे काय तर हजार, ठीक आहे. हो. बघा या ठिकाणी 1000 म्हणजे काय हजार, मग हजाराची 2 घरं, मग ती 2 कुठली तर इथं तुम्हाला सांगितले, जसं उजवीकडून तुम्ही येत आहात शतक झाल्यानंतर पहिला कोण भेटणार आपल्याला? हजार. हजारच घर, त्यानंतर 10,000, ठीक आहे, आणि त्यानंतर लाख. लाख, लाखाच्या घरामध्ये लाखाची सुद्धा 2 घरं आहेत. उजवीकडून गेलात तुम्ही तर पहिल्यांदा लाख. लाख, त्यानंतर दुसरं जे घर आहे ते लाख. 10,00,000, ठीक आहे. त्यानंतर कोटीचे पण 2 घर आहेत, पण सुरुवातीला कोटी आणि त्यानंतर 10,00,00,000 घर, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही जी सिक्वेन्स आहे, हा जो चार्ट आहे तो लक्षात ठेवायचाच आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? मग आणखी एक क्लुप्ती काय तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ती शिकून घ्या. तर शतकापर्यंत सगळ्याच विद्यार्थ्यांना बॉक्स मांडता येतील, वाचता येतील आणि ऑलरेडी पाठच आहेत या पद्धतीनं. पण त्याच्या पुढचे कसं, हजाराच्या पुढचे कसं करायचे मॅडम, असा कोणाचा जर प्रश्न असेल तर त्याचंही उत्तर मी देते तुम्हाला. तर ह लाखो एवढेच 3 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा हजारामधला ह, हजाराची 2 घरं, त्यानंतर ला, लाखाचा पहिला शब्द ला, ह लाखो, लाखाची सुद्धा 2 घरं आहेत तिथं, लाख आणि 10,00,000, ठीक आहे. किंवा लाखालाच आणखीन एक दुसरा शब्द काय म्हणतात सांगा बरं? लक्ष. ठीक आहे. आणि हजाराला सहस्त्र, ठीक आहे. हजाराला काय म्हणतात? सहस्त्र. आता बघा कोटी किंवा करोड या पद्धतीनं, तर हजार, लाख आणि कोटी, ह ला को, आलं लक्षात? ह ला को ही मेथड तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे. आणि आतापासून जे मी तुम्हाला आज क्लासमध्ये जे क्वेश्चन देणार आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी याच पद्धतीनं, याच टेक्निकनं, याच बॉक्सचा वापर करून सोडवायचे. ओके, लक्षात आला? सगळ्यांचा चार्ट लक्षात आला का? हो. ओके. बघा एकक, दशक, शतक जरी तुमचे माईक ऑफ असले तरी तुम्ही तुमच्या तिथं म्हणजे तुमच्या घरात तुम्ही बोलू शकता. आता सगळ्यांचेच माईक ऑन करणं हे काय होतं, डिस्टर्ब होतं.
मग प्रत्येकाला आवाज गोंधळून टाकतो, इको होतो निर्माण, असं बऱ्याच गोष्टी होतात. त्याच्यामुळे माईक शक्यतो ऑफच असतात. एखाद विद्यार्थ्याचा कधीतरी ऑन केला जातो, हे लक्षात ठेवा. आता पहा, एकक, दशक, शतक, त्यानंतर हजाराची 2 घरं, लाखाची 2 घरं आणि कोटीची 2 घरं. मग ह म्हणजेच हजाराची 2 घरं, ला म्हणजेच लाखाची 2 घरं, को म्हणजे कोटीची 2 घरं. या पद्धतीनं हा जो चार्ट आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचंय. सुरुवातीला हा चार्ट तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर आपण जे उदाहरण आहे ते हे जे उदाहरण आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते की या चार्टचा वापर करून उदाहरण कसं सोडवायचं, कसं त्या संख्येचं वाचन करायचं. ठीक आहे, चला. हा जो चार्ट आहे तो सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीला लिहून घ्या व्यवस्थित. चला, चार्ट लिहून घेतला का सर्व विद्यार्थ्यांनी? ओके, झालंय, सर्वांचा झालाय. तुझा बंदच आहे ना. वाघमारे समृद्धी, तुझा नाही ऑन केलेला. समृद्धी संस्कृती कोकाटे होती, तिचा ऑन होता. ठीक आहे, चला. सो कम टू द पॉइंट. आता पहा, ही तुमच्या समोर एक संख्या आहे जी की संख्या 5 अंकी संख्या आहे. आता या 5 अंकी संख्येचं बऱ्याच जणांना वाचन देखील करता येत असेल तरी सुद्धा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना येते त्यांनी शांत बसून हा चार्ट कशा पद्धतीने हे उदाहरण सॉल्व्ह करायचे, अशाच म्हणजे या चार्टचा वापर करून तुम्हाला अशीच पुढील उदाहरणं सुद्धा सॉल्व्ह करायची. त्याच्यामुळे येत असेल तरी हा चार्ट कसा वापरायचा आहे, कसं तुम्हाला जे संख्या आहे त्याचं वाचन करायचं हे शिकायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे पहा, आता हा चार्ट लिहून सगळ्यांचा झाला. त्याच्यामुळे कशा पद्धतीनं याचं वाचन करायचं आहे, प्रत्येक अंक कसा मांडायचा, तर हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. बघा, ही संख्या आहे 7 9 5 6 4. आता आपल्याला संख्येचं वाचनच करायचंय म्हणून मी संख्या काही वाचणार नाही, डायरेक्टली इथं संख्येतील अंक म्हटलेले. पण आता हे जे संख्येतील अंक आहेत हे मांडायचे नेमके या बॉक्समध्ये कसे, तर पहा, तुम्हाला उजवीकडून डावीकडे प्रत्येक जो बॉक्स दिसतोय, प्रत्येक जो घर दिसतोय, त्यामध्ये तुम्हाला एक एक अंक मांडत यायचा आहे. ओके, कसं? उजवीकडून डावीकडे, सगळ्यांना आलं पाहिजे. ठीक आहे, चला पहा. आता हा जो 4 आहे तो कुठे येणार सांगा बरं. दिसतंय सगळ्यांना का दुसरा कलर घेऊ? येस, आता दिसेल. पहा, 4, त्यानंतर 4च्या नंतर बघा 6 आहे, तर हा जो 6 आहे तो या ठिकाणी जाणार 6. आता त्यानंतर हा 5, बघा 5 कुठे गेलाय? शतकाच्या घरामध्ये. 5 झाल्यानंतर बघा 5च्या पुढे 9 आहे, 9 आणि त्यानंतर 7. या पद्धतीनं तुम्हाला मांडणी करायची आहे. सगळ्यांना एवढं मांडता येईल का? अतिशय सोपं आहे. सगळ्यांना एवढं फील करता येईल. काय केलं मी, जी संख्या दिलेली होती ती या प्रत्येक बॉक्स मध्ये प्रत्येक अंक फिल करत गेलेले. आता हे जे सगळे रिकामे आहेत त्यामध्ये तुम्ही शून्य सुद्धा मांडू शकता किंवा नाही लिहिलं तरी काहीच हरकत नाही. ठीक आहे, शून्य दिला तर बेटरच आहे, कारण की शून्याचं आपण वाचन करणारच नाही, कारण की तो शून्य कसं संख्या झाल्यानंतर कुठून आहे? डावीकडे आहे, त्याच्यामुळे त्याची काहीच व्हॅल्यू नाहीये. ठीक आहे, चला आता आपण या संख्येचं वाचन करूयात बाळांनो. आणि तसेच वाचन केलं म्हणजेच काय, ती संख्या अक्षरात लिहिली.
म्हणजेच आज काय पाहिलं होतं आपण, दिलेली जी अंकातली संख्या आहे त्या अंकातील संख्येचं तुम्हाला आता अक्षरात लेखन करायचे. लेखन करायचे म्हणजे तुम्हाला काय करायचं, ती संख्या रीड करायची, वाचायची. पण तुमच्या परीक्षेत अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामुळे जी संख्या तुमच्या समोर आहे, जी संख्या तुम्हाला दिलेली आहे, त्या दिलेल्या संख्येचं तुम्हाला अक्षरात लेखन सुद्धा करता येणं गरजेचं आहे. आलं लक्षात? सो सी हिअर, पहा आता इथं 7 आणि 9 म्हणजे या दोघांचा एक बॉक्स आहे. ठीक आहे, मग हे 79 जे आहे, 7वर 9 जे 79 आहे ते कोणाच्या घरात आहे? त्या घराचं नाव सांगा चला पटकन. करेक्ट, कोणाचं? हजाराचं घर आहे. म्हणून इथं आपण जे आहे तो कसं लिहायचं, इथं 79,000. ठीक आहे, 79,000. पहा 79,000 या पद्धतीनं याचं लेखन करायचं आहे. त्यानंतर पुढं 5 म्हणजे जे काही शतकाच्या घरात जो काही डिजिट असेल, अंक असेल, त्याचं आपण एकट्याचं स्वतंत्र वाचन करत असतो. आता इथं 500 म्हणूनच एकट्याचं घर इथं केलेलं आहे, 500 आणि त्यानंतर 64. ठीक आहे, त्यानंतर एकक आणि दशकाचं एकत्रित वाचन जे की येणार आहे 64. अशा पद्धतीनं आता आपण लिहून घेऊयात. सगळ्या विद्यार्थ्यांना समजले का एकदा सांगा मला, म्हणजे आपण मी काय करते तुम्हाला पुढचं एक्झाम्पल देते, म्हणजे ते सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. ओके, चला या पद्धतीनं तुम्हाला लिहून घ्यायचंय. 79,000 500 64. चला पटकन लिहून घ्या. पहा हे सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचंय. लिहून घेतलं? नसेल घेतलं तर लिहून घ्या. चला आता झालं का, एकदा सांगा मला. सगळ्यांचं लिहून झालं? ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल लिहू मग. चला आता बघा, बोर्ड क्लिअर दिसतोय का सर्वांना? चला झालं का रे? मॅन्युअल केलं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या बाळांनो. पुढचं उदाहरण आता तुम्ही सगळ्यांनी करून पाहायचंय बघा, म्हणजे लक्षात येईल की किती जणांना समजलं हे माझ्या लक्षात येईल. चला तुमच्यासाठी हे खास उदाहरण आहे. 7 अंकी संख्या आहे आणि जी दिलेली संख्या आहे त्या संख्येचं तुम्हाला अक्षरात लेखन करायचंय, म्हणजेच संख्या वाचायची आहे आणि अक्षरात लिहायची आहे. चला पटकन सगळ्या विद्यार्थ्यांनी आन्सर काढायचंय. तुम्हाला आधी हा चार्ट लिहायचा आहे, लक्षात घ्या. फक्त आता हे वरचे तुम्ही जे आहेत ते नाव लिहू नका, फक्त ह लाख को असं लिहिलं तरी नो प्रॉब्लेम. ह म्हणजे हजार, ला म्हणजे लाख आणि को म्हणजे कोटी. चला पटकन या बॉक्सचा सगळ्यांनी वापर करायचा आहे, त्याच्यामध्ये फिल करायचं आहे प्रत्येक डिजिट, प्रत्येक अंक आणि त्यानंतर तुम्हाला संख्येचं वाचन करायचं आहे. हेताक्ष लिहून घ्या, हेताक्ष. चला पुढे आता तुमची संख्या तुम्हाला दिली आहे, ज्याचं की उत्तर तुम्हाला काढायचंय. ओके रेश्मा. चला ज्यांचं मी तुम्हाला सांगितलं, तुमचं जर राहिलं असेल तर तुम्ही सांगा माझं राहिलंय थांबा म्हणून. नेक्स्ट स्लाइड घेतल्यानंतर सांगू नका.
मग तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये सुद्धा पाहून घ्यायची सुविधा आहे. सो डोंट वरी. ठीक आहे, ज्यांचं राहते त्यांनी सांगायचं थांबा, ज्यांचं झालं त्यांनी हो म्हणायचे, एवढंच. ओके रुपेश, ठीक आहे, गुड. आता बघा, काही जण काय करत असतील, पट्टीचा वापर करून हे बॉक्स काढत असतील आणि त्याच्यातच त्यांचा फार वेळ चालला. मी तुम्हाला पहिल्या क्लासमध्ये सूचना दिल्यात, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुम्हाला जो तुम्ही आजचा माझा जो क्लास अटेंड करताय ते जे काही क्लासमध्ये झालेलं आहे ते रफ नोटबुक मध्ये लिहायचंय, रफ रजिस्टर मध्ये तुम्हाला लिहून घ्यायचंय. आणि आजचा झालेला भाग तुम्ही क्लासमध्ये रफ नोटबुक मध्ये लिहून घेतलात तर पुढे तुम्हाला फेर करायचंय. मग फेर करताना तुम्ही व्यवस्थित पट्टी, पेन्सिल, शार्पनर, खोडरबर, 2 पेन, लाल पेन, निळा पेन, काळा पेन, जे काही तुम्हाला यूज करायचे तुम्ही त्या पद्धतीने यूज करू शकता. पण क्लासमध्ये एकच पेन तुम्हाला बास होतो आणि त्यानंच तुम्हाला हे बॉक्स काढायचे आहेत. ठीक आहे, पट्टीचा वापर केला तर तिथंच 5 मिनिटं काही जणांना लागतात. तसं करू नका. तुम्हाला फ्री हँडने तुम्हाला काढायचे आणि झालं बस. मग त्याच्यामध्ये लिहायचे पटकन आणि म्हणजे तुम्हाला कशी तुम्हाला संख्या वाचायची याची आयडिया जी दिली मी तुम्हाला ती मांडायची आणि आन्सर काढायचे. ठीक आहे, चला झालं सगळ्यांचं. झालं का अनन्या, शुभ्रा? ओके, गुड. चला आता तुम्हाला जी वेळ दिली होती मी ती इथं झालीये तुमची. आता नसेल काही जणांची झाली तरी तुम्ही समजून घ्या, व्यवस्थित लक्ष द्या, समोर पहा स्क्रीनवरती. आता समजून घ्यायचे सगळ्यांनी. तुम्हाला जे मी टाइम लिमिट दिली तर तुम्हाला उत्तर काढण्यासाठी सगळ्यांची मी आन्सर पाहिलेले. बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर दिलेले आहेत. त्यांना हा चार्ट कसा पद्धतीने यूज करायचा ते कळालेले. पण सगळेच मी उदाहरणं मी समजून देणार आहे तुम्हाला. सो डोंट वरी. तुम्हाला सुद्धा ज्यांना आणखीन समजलं नाही त्यांना सुद्धा लक्षात येऊन जाईल. आलं लक्षात? चला बघा, संख्या आपली किती आहे? 7 अंकी संख्या इथं तुम्हाला दिलेली आहे. किती? 7 अंकी संख्या. आणि या 7 अंकी संख्येचं वाचन तुम्हाला करायचं. आराध्या लक्ष द्या. बघा आता ही जी संख्या तुम्हाला दिलेली आहे, जी संख्या तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला या तक्त्यामध्ये मांडायची आहे सुरुवातीला. मग तक्त्यामध्ये मांडायची कशी? तर मी तुम्हाला सांगितलं की उजवीकडून तुम्हाला डावीकडे प्रत्येक जे घर आहेत त्या प्रत्येक घरामध्ये एक एक अंक मांडत यायचा आहे. कुठून? उजवीकडून डावीकडे. कळतंय? उजवीकडून डावीकडे. म्हणजे 8 हा जो कुठे येणार आहे बाळांनो, 8 हा अंक कुठे येणार आहे? तर 8 हा अंक एककाच्या घरात येणार. कुठे येणार? एककाच्या घरात येणार. त्यानंतर 2 हा अंक कुठे येणार? मग दशकाच्या घरात. ठीक आहे, कुठे येणार? दशकाच्या घरात. मग आपण याला लिहूयात दशकाच्या घरामध्ये. मग 2 नंतर कोण आहे? तर हा 7 आहे. 7 आला शतकाच्या घरामध्ये. त्यानंतर 0 हा जो अंक आहे तो हजाराच्या घरामध्ये आला. शुभ्रा, 0 कुठे आला? हजाराच्या घरात. आणि हा जो 6 आलाय तो 6 10,000च्या घरामध्ये आलेला आहे. ओके. त्यानंतर लाखाच्या घरात बघा कोण येतंय? कोण आलं लाखाच्या घरात? 6 नंतर हा इथं 1 आहे. मग तो पटकन 1 उचलून लाखाच्या घरात घेतला. फक्त एक मांडत जायचे तुम्हाला, काहीच करायचं नाही बाकी. त्यानंतर 9 हा अंक 10 लाखाच्या घरामध्ये आला. इथं काहीच नाहीये संख्या, त्याच्यामुळे तुम्ही 0 फिल करू शकता. ठीक आहे, आता एवढं सगळ्यांना समजलंय का ते मला एकदा सांगा चॅट बॉक्स मध्ये. डन म्हणा, समजलं असं म्हणा, म्हणजे मला कळेल की सगळ्यांना व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने अंक मांडता येतील या बॉक्स मध्ये. भूमिका, समजलंय का एवढं? आता वाचायचंय कसं तेही समजून घ्या. मग एवढं सगळ्यांना मांडता येईल?
मग यानंतर वाचायचं कसं, तर बघा अतिशय सोपं आहे वाचन करायचं. तुम्ही मांडत गेलात उजवीकडून डावीकडे, पण वाचायचं मात्र काय, येस, डावीकडून उजवीकडे. करेक्ट. चला मग आता जे हा जो बॉक्स आहे या बॉक्सचं पहिल्यांदा वाचन करा. काय येणार, चला 9 एक काय 91, मग 91 लाख, त्यानंतर 6 शून्य, 6 शून्य म्हणजे 60. आता काही ठिकाणी तुम्हाला असं देखील येईल काय 06, 06 म्हणजे फक्त 6, हे लक्षात ठेवा. 06 दोन घरात बघा, पहिल्या 10 लाखामध्ये 0 आणि त्यानंतर 6, म्हणजे याचं वाचन काय फक्त 6 असं केलं जातं आणि 6 पुढे उजवीकडे 0 असल्यानंतर 60 असं होतं. त्याच्यामुळे इथं 60 कोणाच्या घरात आहे, 60 हजाराच्या, म्हणून 60,000. शुभ्रा लक्षात आलं, 60,000. 6,000 नव्हे तर 60,000. त्यानंतर 700, शतकाच्या घरात 7 अंक आला म्हणून 700 आणि त्यानंतर 28. ओके. त्यानंतर दशक आणि एककाचं एकत्रित वाचन म्हणजेच 28. कळलं का? ओके. चला मग आता 91,60,728 ही संख्या तुम्हाला मी दिलेली होती आणि बऱ्याच जणांनी याचं अचूक उत्तर देखील दिलेलं आहे. खूप जणांनी याचं अचूक उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड बाळांनो. आपली जी संख्या आहे ती कोणती, 91, 91,60,728. आता लिहून घेऊयात आपण व्यवस्थित. चला रेडी आहेत सगळे? ओके. ज्यांनी लिहून घेतली नो प्रॉब्लेम, ज्यांनी नाही घेतली माझी वाट पाहतात किंवा अर्ध्यावट आले काही हरकत नाही, आता तुम्ही लिहून घ्या माझ्यासोबत. ठीक आहे. चला 91 लाख 60,000 7,28. चला अशा पद्धतीने ही संख्या तयार होते. अक्षरात याचं या पद्धतीनं लेखन आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. 91,60,728. झालं का समृद्धी? ओम लिहिलं का? चला व्यवस्थित सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचंय. ज्यांचं राहिले त्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. आणि झालं की सांगा. ठीक आहे. काही जणांनी आधीच आन्सर काढले तर तुम्ही तुमचं ऍज इट इज आन्सर असेल तर तुम्हाला परत लिहून घ्यायची काहीही गरज नाही. ठीक आहे. ज्यांचं थोडस चुकलंय, काहीतरी अडलंय, त्यांनी लिहून घ्या व्यवस्थित. ओके चालेल. ठीक आहे. चला मग आता झालं का एकदा सांगा परत सगळ्यांनी. कोणाचं राहिलं असेल त्यांनी सांगितलं तरी चालेल. झालं का कांबळे? ओके. हो हो बोलतायत सगळे. चला गुड. आता मी नेक्स्ट एक्झाम्पल देते बघा. नेक्स्ट एक्झाम्पल व्यवस्थित सोडवा. तुमच्या समोर नेक्स्ट एक्झाम्पल आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सॉल्व्ह करायचंय. चला ही सुद्धा तुमच्या समोर 7 अंकी संख्या आणि या दिलेल्या 7 अंकी संख्येचं तुम्हाला वाचन करायचंय. त्याच पद्धतीनं अक्षरात संख्या लिहायची आहे. सो सगळ्यांनी प्रयत्न करा. चला मी पाहते सगळ्यांचे आन्सर्स, कोण कोण काय पाठवते. त्याच्यामुळे तुमचं जरी उत्तर निघलं तरी तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पाठवायचं बाळांनो. चला पटापट सगळ्यांनी अटेंटिव्ह राहायचंय. व्हेरी गुड.
चला एक्झाम्पल दिलं, एक्झाम्पलच उत्तर देणं आवश्यक आहे. प्रयत्न करा. चला तुम्हा सगळ्यांना येते. पटकन बॉक्स काढून घ्यायचे. हे बॉक्स मध्ये पटापट एक 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 डिजिट तुम्हाला मांडता यायचे, अंक मांडता यायचे उजवीकडून डावीकडे. पण वाचताना मात्र तुम्हाला डावीकडून उजवीकडे वाचत जायचं आहे. त्या घराची नावं पाहायचे, ती संख्या कोणत्या घरात आलं हे पाहणं आवश्यक आहे. किरण बेटा, किरण काकडे, ओके. शुभ्रा, समर्थ, पार्थ, आराध्या, युवराज, स्वराज, स्नेहल, पूरब, रामकृष्ण, अमृता. चला ज्या विद्यार्थ्यांची डिव्हाइस नेम, ठीक आहे, डिव्हाइस नेम पालकांचे असतील तर तुम्हाला ती चेंज करण्यासाठी तुमचं जे विद्यार्थ्याचं जे नाव आहे ते पाठवायचं, तुमचा नंबर पाठवायचा. या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता. ठीक आहे, या नंबरवर पाठवा. तुमचं नाव जे विद्यार्थ्याचं आहे ते तुम्हाला टाकून दिलं जाईल. किंवा ठीक आहे, म्हणजे तुमचं आधीचं जे डिव्हाइस आहे त्याचा नंबर आणि नंतरचं नाव, विद्यार्थ्याचं कोणतं टाकायचं ते नाव तुम्ही पाठवा. या नंबरवरती तुम्हाला ते टाकून दिलं जाईल. आता मला काय, जे तुमचं डिव्हाइस नेम दिसतं तेच मला माझ्याकडून वाचण्यात येतं. ठीक आहे, सो माझं काहीच नाही, तुमचं जे डिव्हाइस नेम आहे तेच मी वाचते बाळांना. त्याच्यामुळे सगळ्यांनी तुमचं नाव असेल तर व्हेरी गुड, नसेल तर टाकून घ्यावं. या नंबरवरती पाठवा. माझा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही टाकून ठेवा, तुम्हाला तुमचं नाव चेंज करून मिळेल. ओके अधिराज, चला अधिराजने सुद्धा काढले. विनोद, चरमाड झालं. बर, ठीक आहे. चला सगळ्याच विद्यार्थ्यांनी छान असा प्रयत्न केला. आता बघूयात करेक्ट आन्सर कोणता आहे. चला रेडी आहेत सगळे? ओके, चला खूप छान बाळांनो, तुमचे सगळ्यांचे उत्तर पाहून फार छान वाटलं. मस्त, या उदाहरणाचं सगळ्यांनीच अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मस्त आन्सर काढले तुम्ही. आता परत पहा, या पद्धतीनं म्हणजे हा जो तक्ता आहे दिलेला हलाखू पद्धतीचा, हा कसा फिल करायचा, हा कसा भरायचा. तर बघा उजवीकडून डावीकडे तुम्हाला एक एक अंक प्रत्येक घरात मांडत यायचा आहे. आता सांगा बरं, पहिल्यांदा काय येईल, कोणता अंक एककाच्या घरात येईल तर 5. त्यानंतर हा 5, परत 5च आहे. ओके, त्यानंतर 6. नाहीतर काही जण कसं करतात, 5 परत कशाला, एकदाच लिहितात आणि पुढे चालतात. तसं नाही करायचं. जे अंक दिलेले तेच अंक तुम्हाला प्रत्येक घरात मांडत यायचं आहे. आपण एक वाढवायचं नाही आणि एक कमीही करायचं नाही. जे आहे ते लिहायचंय. 6 झालं की 4 आहे, मग 4 अशा पद्धतीनं लिहिला. ठीक आहे, त्यानंतर 2, 0 आणि परत 2. आता हे काही जणांना वाटतं की कशाला रिकामं ठेवायचं, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला मी सांगितलंय की फारच तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही 0 फिल करा, नो प्रॉब्लेम. कारण की 0चं आपण सुरुवातीला काय वाचलं तरी काहीच नाही आणि त्याची व्हॅल्यू काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही 0 लिहू शकता किंवा रिकामं सुद्धा ठेवू शकता. सगळ्यांचं आलं का लक्षात? चला बोला, बोलायचंय. ओके, व्हेरी गुड. मला आवाज येतोय. तुम्हाला जरी नाही आला तरी मला तुमचा आवाज येतोय. तुम्ही तुमचा माईक जरी ऑफ असेल तरी. ठीक आहे बाळांनो? चला मग आपण बघूया याचं लेखन कसं केलं जातं. याचं लेखन कसं केलं जातं आता हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, ज्यांचं बरोबर आलेलं आहे त्यांनी लिहून नाही घेतलं तरी चालेल. ठीक आहे, कारण की तुम्ही ऑलरेडी उत्तर काढलेले, पण चेक करायचे सगळ्यांनी. ठीक आहे, चेक करायला विसरायचं नाही. बघा काय, 20 लाख, 20 लाख. 20 कोणाच्या घरात आहे, आपल्या घरात आहे का? नाही, 20 लाखाच्या घरात आहे, म्हणून 20 लाख. ठीक आहे, त्यानंतर 24, 2वर 4, 24. 24 कोणाच्या घरात आहे? 1000, म्हणून 24,000. 20 लाख 24,000.
त्यानंतर काय 600, शतकाच्या घरात 6 आहे म्हणून 600, आणि त्यानंतर 5वर 5 55 म्हणून 55. तर या पद्धतीनं तुमचं या दिलेल्या संख्येचं अक्षरात लेखन आहे. इथे ज्यांचं राहिलंय म्हणजे अर्ध्यात आलेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी लिहून घ्या, आणि ज्यांचं काढलेलं आहे त्यांनी चेक करून घ्या अशाच पद्धतीचं आहे का तुमचं उदाहरण. चला, आणि परत एकदा सांगायचं, पार्थ झालं का? लिहून घ्यायचं सगळ्यांचं झालं का? मग नेक्स्ट एक्झाम्पल देऊ तुम्हाला. रेडी आहेत सगळे? ओके, डन मॅम, ठीक आहे. चला मग मी पुढचं एक्झाम्पल देते. चला रेडी राहा, आणि नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. लिहून घ्या व्यवस्थित सगळ्यांनी. हा, चला सगळ्यांनी लिहून घ्यायचंय आणि प्रयत्न करायचा उत्तर काढण्याचा. सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. चला, मानस झालं का? सोडवा. चला, हाय हॅलो पूर्ण करूयात. आधी उत्तर काढायचंय. व्हेरी गुड. चला, करेक्ट आहे संस्कृती, यशश्री. ओके, बोला पार्थ. हॅलो मॅम. बोला. हे 5,55,505. व्हेरी गुड बेटा, खूप छान अचूक उत्तर दिलेलं आहे तुम्ही. मस्त. आता पहा, जी दिलेली संख्या आहे सगळ्यांना मांडता येते का? परत एकदा सांगा. दिलेली संख्या तुम्हाला या छानशा आपल्या तक्त्यामध्ये हलाकोच्या पद्धतीमध्ये मांडून घ्यायची आहे. मग उजवीकडून डावीकडे प्रत्येक अंक तुम्हाला प्रत्येक रखान्यामध्ये मांडायचे, हे विसरायचं नाही. मग पहा आता, चला मांडूयात. काय आहे? एककाच्या घरात 5 येणार, त्यानंतर हा 0 आला दशकाच्या घरात, त्यानंतर 5 आला शतकाच्या घरात, त्यानंतर हजाराच्या घरात 5 आला, परत 5 10,000च्या घरात, 0 0 लाखाच्या घरात आले, आणि हा जो एकटा 5 आहे तो कोटीच्या घरात आला. चला, अशा पद्धतीने आपण एक पहिलं तर काम करून घेतलेलं आहे की जी दिलेली संख्या आहे ती या हलाकोच्या मांडणीमध्ये मांडून घेतली आहे. मग आता दुसरं काम काय? वाचायचं कसं? तर वाचण्याची टेक्निक सुद्धा अतिशय सोपी आहे. चला, आता तुम्ही सुद्धा माझ्यासोबत रीड केलं तरी चालेल. चला, आता हा 0,5 मी सांगितले 0,5 असेल तर त्याला फक्त आपण 5 म्हणतो. आता तुमची जी परीक्षा असते, सरावाठोडी परीक्षा असते शाळेमधली, त्याच्यामध्ये 10 मार्काची असेल आणि तुम्हाला 8 मार्क पडले तर तुमचे जे सर मॅडम आहेत या पद्धतीने तुमचं मूल्यांकन देतात. तुम्हाला जे मार्क्स आहे ते देतात 10 पैकी 8. ठीक आहे. मग काही जो चतुर असतो तो काय करतो, असं जर केला विद्यार्थी बरं का, विद्यार्थ्यांनी केलं तर काय लगेच कळतं त्यानं काहीतरी केलेलं आहे आणि पकडतो. 8वर 0 म्हटलं की काय 80 ना. ठीक आहे, 8वर 0 म्हणजे 80. म्हणून तुम्ही सुद्धा इथं काळजी बाळगायची आहे. 2 रखाने आहेत, पण 2 रखान्यामध्ये 0,5 असेल तर तिथं फक्त 5, आणि 5वर 0 जर असेल तर तिथं 50 असतं. ठीक आहे. सो मग इथे येणार 5 कोटी. 5 कोणाच्या घरात आहे? तर कोटीच्या घरात. म्हणून 5 कोटी, 5 कोटी
ठीक आहे. त्यानंतर आता 0 0, ज्या घरात 0 0 दिसतात तुम्हाला की 0 आहे त्या घराचा आपल्याला उच्चार देखील करायचा, म्हणजे म्हणायचंच नाही 0 0 लाख असं म्हणतो का आपण कुठे, नाहीत म्हणून याचं आपल्याला लिहायचं नाही आणि म्हणायचं देखील नाहीये, डायरेक्टली पुढच्या घराकडे वळायचं. तर 5वर 5 काय माणस 55, करेक्ट. तर 55 कोणाच्या घरात आहे, हजाराच्या घरात, म्हणून काय तर 55,000. व्हेरी गुड. 55,000. शतकाच्या घरात 5 आहे म्हणून 500 आणि शेवटी 5. ठीक आहे. 05 म्हणजेच 5. सो आपलं बघा या पद्धतीने आन्सर राहणाऱ्या अक्षरात 5,55,505. ठीक आहे. चला, ज्यांचं राहिलंय त्यांनी पटकन लिहून घ्या. वेगळा कलर. झालं का वैष्णव, सुप्रिया, देवांशी? ओके, ठीक आहे. गुड. नेक्स्ट एक्झाम्पल देऊ. रेडी आहेत सगळे विद्यार्थी? ओके, चला, खूप हुशार बाळ आहेत रे तुम्ही, मस्तच. चला, पटापट लिहून घेता, पटापट आन्सर काढता आणि एकदाच सांगितलं की समजतं तुम्हाला. चला, आता ही छानसं एक्झाम्पल खास तुमच्यासाठी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी उदाहरण सोडवायचं बरं का. हा, चला, प्रत्येक विद्यार्थ्यांनी उदाहरण सोडवायचंय, लिहून घ्यायचंय व्यवस्थित वहीमध्ये. सगळ्यांनी आन्सर देखील चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं आहे. एकदाच करायचंय, वारंवार नाही केलं तरी चालेल, पण एकदा तरी करा. ठीक आहे. प्रत्येक उदाहरणाला एकदा चालेल. चला, अधोवर सोडवा. आधी सगळ्यांनी वहीत सोडवायचंय आणि हलाको पद्धत मांडायचीच आहे. आता तुम्ही मांडली तर परफेक्ट लक्षात राहणार तुम्हाला उद्या. ठीक आहे. चला, आणि कायमचीच, परत घरी रिवाइज करायची गरज नाहीये. सगळ्यांना संधी भेटणार, पण हे लक्षात ठेवा आपला फक्त 60 मिनिटाचा म्हणजेच 1 तासाचा आपल्याला वेळ आहे आजचा क्लास. म्हणजेच आपले जे क्लास 1 तासाचेच आहेत, मग सगळ्यांना संधी देणं म्हणजे काय पॉसिबल होत नाही. मग तुम्ही जे शिकलाय ते तुमची सराव आठवडी परीक्षेत तुमची गुणवत्ता तुम्हाला दाखवता येते सगळ्यांना. ठीक आहे. मग तिथं मी पाहते टॉप कोण आहेत, आलं लक्षात. म्हणून इथं जरी नाही संधी भेटली माझ्या गोड बाळांना, तरी तुम्ही सराव आठवडी परीक्षेत नक्कीच तुमचं जे काही टॅलेंट आहे ते दाखवायचे. ओके. हा, तुम्ही चॅट बॉक्सचा वापर करून तिथं टाकू शकता, मला उत्तर देऊ शकता बाळांनो. सगळ्याच विद्यार्थ्यांना चॅट बॉक्स वापरण्याची मुभा आहे. ओके. सार्थक, किरण, आर्यन, राजवीर, अमृता, पार्थ. ठीक आहे. चला, ओके, व्हेरी गुड, मस्त. ज्यांनी उत्तर काढली नाही त्यांनी पटकन टाका. चला, पटकन उत्तर काढायचं आणि टाकायचंय. सुप्रिया, हँड रिक्वेस्ट पाठवायचं आहे, तेव्हा सांगता येईल तुम्हाला. सुप्रिया जांभळकर. बोला. आता हँड रिक्वेस्टचे जे ऑप्शन आहे तुम्हाला सगळ्यांना मी सांगितले, तरी परत एकदा सांगते की जे हाताचं चिन्ह आहे, हाताचं चिन्ह तुम्ही क्लिक केला की तुमची हँड रिक्वेस्ट माझ्यापर्यंत येणार. ठीक आहे. तर बोलायचं असेल, येत असेल उत्तर, तर तुम्ही त्या पद्धतीनं हँड रिक्वेस्ट पाठवून द्यायची आहे. चला, सुप्रिया माईक ऑन केलेला आहे. हॅलो मॅम. येस बेटा, मला सांगा उत्तर.
काय काढलं तुम्ही? काय आलं उत्तर तुमचं? बोला. मॅम 30 कोटी एक मिनिट काय झालं बाळा? एक मिनिट मॅम. वहीत काढलं नाही का आणखी? 30 कोटी हा 30 कोटी 3 लाख 30,330. ओके गुड. चला मस्त, करेक्ट आहे तुमचा आन्सर. पण सगळ्यांनी सूचना ऐका, सगळ्यांनी वहीत आधी तुम्ही काढायचे जे काही तुमचं उत्तर येईल ते वहीत लिहून घ्या, कारण की तुम्ही रफ वहीत लिहिताय, प्रॅक्टिस करताय. तिथं घाण झाली तरी काय हरकत नाही, कोणी तुम्हाला काय म्हणणार नाही. ठीक आहे, पण तुम्हाला प्रॅक्टिस करणं, स्वतःहून तपासणं आधी गरजेचं आहे की येतंय का, मग कुठं अडतंय, मग ते तुमच्या लक्षात राहतं. आलं लक्षात? चला मग आता बघूयात, आपण जी संख्या दिलेली ती प्रत्येक बॉक्स मध्ये आपण आधी मांडून घेऊयात, उजवीकडून डावीकडे. चला 0, त्यानंतर काय येणार? हा 3, त्यानंतर 3, परत 0, 3, 3, 0, 0 आणि 3. बघा, सगळ्या विद्यार्थ्यांचं मी आन्सर पाहिलेलं आहे की त्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर दिले होते छान छान, आणि 9 अंकी संख्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी याचा करेक्ट आन्सर पाठवलेले. खूप छान बाळांनो, मस्त. आता पहा, 30 कोटी, 30 कोणाच्या घरात आहे? तर कोटीच्या घरात आहे, म्हणून 30 कोटी. 30 कोटी व्यवस्थित सगळ्यांनी लिहून घ्यायचं बघा. 30 कोटी, 30 कोटी. त्यानंतर आता 0-3 म्हटलं की मी काय सांगितलं तुम्हाला? 3 फक्त, 30 नव्हे. 0-3 3, तर 3 कोणाच्या घरात आहे? तर लाखाच्या घरात आहे, म्हणून 3 लाख. 3 लाख. त्यानंतर काय हे? 30,000. करेक्ट. 30,000. पुढे 300. 330. चला, अशा पद्धतीनं तुमचं या प्रश्नाचं अक्षरात लेखन इथं दिलेलं आहे. चेक करा एकदा, प्रत्येकानं प्रत्येकाच्या वहीत बघायचंय, चेक करायचंय आणि अशाच पद्धतीने उत्तर आलंय का ते पाहायचंय. झालं का प्रसाद? ज्यांना दिसत नाहीये, गौरी बेटा नेटवर्क एरियामध्ये बसून घ्यायचंय, जिथं तुमच्या मोबाईलला नेटवर्क छान मिळतं त्या भागात बसून घ्यायचं आहे. गौरी जाधव, ठीक आहे? झालं का सात्विक? सर्वांचं लिहून घेऊन झालं का? सर्व विद्यार्थ्यांचं? ओके, व्हेरी गुड, छान. प्रज्वल, मस्त. चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या मग. चला, उदाहरण तुमच्या समोर आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या उदाहरणाचं उत्तर काढणं गरजेचं आहे. काढा बरं. तुम्हा सगळ्यांना व्यवस्थितरित्या याचं आन्सर काढता येतं? मला सांगा याचं उत्तर काय काढलं तुम्ही? 8 अंकी संख्या तुमच्या समोर दिलेली आहे, त्याचं अक्षरात लेखन तुम्हाला करायचं आहे. हलाको पद्धतीचा वापर करायचा आणि सर्वच बाळांनी उत्तर काढायचं आहे. चला, सगळे विद्यार्थ्यांनी रेडी राहायचंय, उत्तर काढायचंय. चला पटापट, चला झटपट. हे जे स्ट्रक्चर आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी हा तक्ता प्रत्येक वेळेस काढणं गरजेचं आहे बरं का. हा तक्त्यात तुम्हाला त्या अंक उजवीकडून डावीकडे मांडता यायचे आणि वाचताना मात्र डावीकडून उजवीकडे जायचंय. ठीक आहे, घाई करायची नाहीये. रामकृष्ण, आराध्या,
बघा पहिल्या 4-5 जणांची मी उत्तर पाहिले की काय केले, पहिल्याच आलं की त्यांनी पटापट तेच दिली. तसं करू नका, तुम्ही स्वतःहून काढायचं आहे. ठीक आहे, पाहायचंय की खरंच ते करेक्ट आहे का. घाई अजिबात करायची नाही, अति घाई संकटात नाही. वाचले ना तुम्ही, वाचलं असेल रोडच्या कडेला, तसंच अभ्यासात सुद्धा आहे. म्हणून घाई कोणीही करायची नाही, व्यवस्थित स्लो तुम्ही उत्तर काढा. आता प्रॅक्टिसच सुरू आहे, आता चुकू द्या, नो प्रॉब्लेम. आता चुकलं तरी काय हरकत नाही, पण पुढे चुकायला नको आणि परीक्षेत तर नकोच नको, हे लक्षात घ्या. व्यवस्थित मांडा आणि अचूक उत्तर काढायचंय. चला, हितक्ष, भूमिका, सिद्धेय, ओके गुड. युवराज, आधार, ठीक आहे आधार बेटा, करेक्ट. चला, खूप छान, मस्त. आता मात्र सगळ्यांची उत्तरं बरोबर येत आहेत, खूप छान. पण तुम्ही प्रयत्न केला, फक्त काय केली, घाई केली. घाई करताना मग मिस्टेक झाली. तुम्हाला सांगितले मी, सोपं वाटते पण या चार्टचा सगळ्या विद्यार्थ्यांनी वापर करायचा आहे. हा चार्ट सगळ्यांच्या वहीत दिसला पाहिजे मला. याचा वापर करूनच उत्तर काढायचंय. हलाको मेथड लक्षात ठेवा. हलाको पद्धत आज आपण शिकतोय. कोणती? हलाको पद्धत. संख्या वाचन असेल, संख्या लेखन असेल, अंकातली अक्षरात असेल, अक्षरातील अंकात असेल, ते आपल्याला याच पद्धतीचा, याच मेथडचा, याच टेक्निकचा वापर करून पाहायचं आहे. ठीक आहे, चला ओके. आता मी समजावून देते, लक्ष द्या, पहा व्यवस्थित. काय आहे संख्या, तर जी संख्या आधी तुम्हाला एक एक अंक या तक्त्यामध्ये मांडून घ्यायचं आहे. कसं जायचंय, तर उजवीकडून डावीकडे एक एक अंक फिल करत जायचंय. ठीक आहे, मग आधी 5 एककाच्या घरात, त्यानंतर 0, त्यानंतर 5, त्यानंतर 1. ठीक आहे, बघा 5 0 5 1 इथपर्यंत आलो. 0 0 5 आणि 1 आणि इथं 0 रिकाम आहे. रिकाम नसेल ठेवायचं तर तुम्ही 0 फिल करू शकता. आणि या पद्धतीने तुम्ही संख्या मांडून घेतली तर चुकायचा प्रश्नच नाही ना. 15 नाही होणार, 5 एक्स्ट्रा आणखीन होणार नाही. ठीक आहे, चला तर मग पहा, आता आपण ही व्यवस्थित लिहून घेऊयात. चला तर मग सांगा, 1 कोटी काय आहे इथं, कोटीच्या घरात फक्त 1 आलाय, कोटीच्या घरात फक्त 1 आलाय, म्हणून 1 कोटी. ठीक आहे, चला एक कोटी त्यानंतर सांगा 5वर 0 50 लाख. 50 कोणाच्या घरात आहे, तर लाखाच्या घरात आहे, म्हणून 50 लाख. 1000, जिथं 0 आहे त्या घराचा तुम्हाला उच्चार करायचा नाही, त्या घराचं नाव घ्यायचं नाही. ठीक आहे, कारण की तिथं 0च आहे, म्हणून 0 10,000 आपण म्हणत नसतो, डायरेक्टली 1000. ओके, सो 1000. 500 5. 1,50,01,505 असं फायनल आन्सर आलेलं आहे. चला सगळ्यांनी आन्सर चेक करून घ्या. अशाच पद्धतीचं तुम्ही उत्तर काढलेले का बघा, तपासा. ओके, जान्हवी, प्रियदर्शनी, अशोक, सिद्धेय, ठीक आहे, व्हेरी गुड. सगळ्यांनी अचूक उत्तर काढलेले, खूप छान बाळांनो. आता पुढचं उदाहरण देऊ का, रेडी आहेत का तुम्ही सगळे? सगळ्यांचं झालंय का हे उदाहरण ठेवून? ज्यांचं नसेल त्यांनी फक्त नो म्हणायचे, म्हणजे मला लक्षात येतं की तुमचं राहिलेले थांबायचे. ठीक आहे, मग सांगितल्याबरोबर तुम्ही सांगायचे की थांबा. पुढे गेल्यानंतर सांगितलं तरी आपल्याला पाठीमागे जाता येत नाही. ठीक आहे, ओके. रेश्मा घ्या लिहून. अभिमन्यू घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. हा, असं सांगत चला, राहिलंय तरी नो प्रॉब्लेम, राहिलं असं सांगा पण. ठीक आहे, आणि जरा स्पीड थोडी वाढवायची आहे, तशी वाढेलच तुमची, 1 बाय 1 डे तुमची वाढणारच स्पीड.
जास्तही नाही आणि कमी नाही, मिडल. चला झालं का? झाल्यावर तुम्ही सांगायचंय ज्यांचं राहिलं होतं त्यांनी. यश ओके बेटा. चला रेश्मा झालं का? थांब सिद्धी, सगळ्यांचं होऊ दे, मग देते तुला नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे, चला झालंय. काढायचा प्रयत्न करायचा तुम्ही उत्तर. ठीक आहे, माझी वाट मी कसं लिहून देते असं नाही, तुम्हाला जे तुमचं उत्तर येते ते तुम्ही काढायचं, सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. तुम्हाला संख्या जी आहे ती अंकात दिलेली आहे, तुम्हाला अक्षरात करायची आहे. अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे तुमच्या फायनल एक्झाम मध्ये आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न जे ऑप्शन आहेत ते व्यवस्थित वाचा आणि कोणतं ऑप्शन येतंय ते बघा. त्याच्यासाठी आपला जो तक्ता आहे तोच यूज करायचा आहे बरं का बाळांनो तुम्हाला. ठीक आहे, तोच तक्ता यूज करायचा आहे तुम्हाला, हे लक्षात घ्या. आता ही बघा, ही जी पद्धत आहे ती गटवाजन पद्धत आहे. आता आज मी तुम्हाला थोडी घेते कारण की 8 वाजलेले. ठीक आहे, उद्या मी तुम्हाला सविस्तर ही पद्धत घेईल. आलं लक्षात? आता ही गटवाचन पद्धती कधी आणि कशी वापरली जाते, का वापरली जाते, तर जे मोठे मोठे घोटाळे होतात, तुम्ही बातम्या जर ऐकत असाल, वाचत असाल वर्तमानपत्र, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की बघा 1000 कोटीचा घोटाळा झाला. ठीक आहे, त्यानंतर 5250 लाखांचा घोटाळा झाला. किती मोठा आकडा आहे तो, किती मोठा आकडा आहे. आणि त्याच्यासाठी ती रक्कम भरपूर असते, खूप असते, आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी म्हणा या पद्धतीचा वापर केला जातो. आणि तसंच तुम्हाला हे उदाहरण सुद्धा तुमच्या परीक्षेत पडलेलं आहे, जे की गटवाचन पद्धतीचं आहे. आणि हे जे अशा पद्धतीचं उदाहरण आहे की नाही बाळांनो, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडवता आलं पाहिजे. याच्यासाठी हा सुद्धा प्रकार तुमचा मी इथे घेणार आहे. मग आता सगळ्यांनी लक्ष द्या, लिहून कोणीही घ्यायचं नाही. राहिला असेल फक्त तुम्हाला हा अंकच टाकायचा होता. प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रश्न तुम्हाला नाही लिहून घ्यायचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हा प्रश्न होता आपला. चला बघा, आता ही गटवाचन पद्धती, आता तुम्ही काय केलं असेल, आपल्या दरवेळेस सारखं प्रत्येक डिजिट प्रत्येक घरात मांडून घेतलं असेल. सेम तसंच करायचंय, प्रत्येक घरात मांडून घ्या, नो प्रॉब्लेम. 8 या ठिकाणी, नंतर 3, त्यानंतर 6, पुढे 0, पुढे 8, त्यानंतर 1, 9 आणि हा इथे 2. 8 अंकी संख्या दिली आहे तुम्हाला आणि 8 बॉक्स तुमचे फिल झाले. ठीक आहे, आता काही जण म्हणतील 2,91,80,638 असा ऑप्शन मॅम कुठेच नाहीये, पण या संख्येचा देखील या दिलेल्या ऑप्शन मध्ये तुमचं उत्तर दडलेले. मग कसं काढायचं तर बघा, 291 म्हणजे याचा गट बनवलाय, पण इथपर्यंत गट बनवलाय, पण हा लास्ट कुठं एंड होतोय, त्या गटाचं नावच नाही ना, लाखाचं नाव आहे का इथं. 291 लाख असायला पाहिजे होतं, पण इथं लाख हे त्या घराचं नाव अब्सेंट आहे, पुढे पाहण्याची काय आवश्यकता नाही, म्हणून हा ऑप्शन तुमचा इथे कॅन्सल झाला. ऑप्शन बी चेक करा, 291 लाख आहे करेक्ट. 80,000 आणि 91 खाऊन टाकलं का, नाही तर 91 इथं घेतलंय ना त्यांनी. आलं का लक्षात? हे कळलं पाहिजे. 291 म्हणजे एवढा गट बनवलाय, 91 खाल्लं नाही, इथपर्यंत गट बनवलाय म्हणजे त्याच्यात आलं ते 291 लाख. 80,000 पण करेक्ट आहे की 80 जे आहे ते हजाराच्या घरात आहे. त्यानंतर 638 आहे, मग 638 बरोबर आहे का, तर 638 638 असं दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, म्हणजेच काय सांगा. 80,638 ओके, 600 असायला पाहिजे होतं, 638 असं केलं त्यांनी, म्हणजे ऑप्शन डी पण कॅन्सल झाला. 291 लाख म्हणजे बी मध्ये काय झालंय, परत इथं 638 रिपीट झालेले.
ठीक आहे. बी मध्ये परत 638 रिपीट झालेला आहे. इथं एक कॅन्सल आहे. ठीक आहे, इथं प्रिंटिंग टायपिंग मिस्टेक झालेली आहे. फक्त ऑप्शन बीच मला इथं योग्य वाटते, हाच करेक्ट आहे. इथं बघा 291 लाख इथपर्यंत गट पूर्ण करलाय, त्या घराचं नाव दिलेले. त्यानंतर 80,000च्या घरात आहे आणि 638. जसं पुढचं आपण वाचन करतो ऍज इट इज राहतं, पण गट कुठपर्यंत कंप्लीट केलाय त्या गटाचं नाव मात्र असायला पाहिजे. आणि ते फक्त ऑप्शन बी मध्ये 291,80,638. ठीक आहे. आता सी मध्ये काय चूक आहे तर बघा 291 लाखाच्या घराचं नावच नाही, गट मात्र बनवलाय 291, पण लाखाच्या घराचं नावच इथं नाही. त्याच्यामुळे ऑप्शन सी सुद्धा कॅन्सल आहे. 80,000च्या घराचं सुद्धा नाव नाही पहा इथं, त्याच्यामुळे ऑप्शन सी इज कॅन्सल. डी बघा 291,80,638. शतकाच्या घरात 6 आहे तर 600च यायला हवं, 6 नकोय. तर शे हा जो शब्द अक्षर आहे ते कट असल्यामुळे ऑप्शन डी सुद्धा कॅन्सल आहे. सो फायनल आन्सर तुमचं इथे राहणार आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, चला बी सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. 291,80,638 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ओके, चला सगळ्यांनी लिहून घ्या व्यवस्थित. महत्वाचा प्रश्न आहे, गटवाचन पद्धत आहे. तर पहा, हे गटवाचन जे आहे ते मी उद्या सुद्धा तुम्हाला 2-3 एक्झाम्पल याचे घेते. सो डोंट वरी, उद्या सुद्धा तुम्हाला छान पद्धतीनं आणखी 2-3 उदाहरणं घेऊन मी समजून देते तुम्हाला. चला सगळे संख्या वाचन यानी की 9 अंकी संख्येचं वाचन सगळ्या विद्यार्थ्यांना करता आलं ना आज? करता आलं? ओके, व्हेरी गुड. समजलं सगळ्यांना? छान. चला, खूप छान, मस्त. ज्यांचं झालं ते लेफ्ट ठेवू शकता. आजच्यासाठी एवढंच. ज्यांचं झालं आहे ते विद्यार्थी लेफ्ट ठेवू शकता बाळांनो. बाय बाय टू ऑल, टेक केअर. चला थांबूया त्या ठिकाणी. झालं सर्वांचं लिहून? ओके, बाय बाय.